अधिकारी बसलेले आहेत. हा, ते सगळ्या गोष्टी हे केल्यानंतर आपण इथून हा मोर्चा मागे घेऊ आणि जे ओसी आहे ते ओसी आपल्याला हे करायचे, ज्या विषयावर आपण ठाम राहायचे. कोणी प्रतिनिधित्व हे त्यांनी केलेले आहे, त्यांनी विश्वासघात केलेला, त्यांना आपण बोलायचे. माझा कॉन्टॅक्ट नंबर बिंदास घ्यायचा, माझं सगळं कॅरेक्टर चेक करायचं. मी छत्रपती संभाजीनगरचा 1000 ते 1500 विद्यार्थ्यांचं मी रिप्रेझेंटेटिव्ह करतो. मी स्टुडंट आहे, मी तुमच्याशी कधीही धोका हे करणार नाही. परंतु यानंतर हीच ताकद आणि हीच क्षमता ठेवायची. आज त्यांनी चर्चा केली, आपण याच्यानंतर बाकीचे यवतमाळचे विद्यार्थी असतील त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि त्याच्यावर तोडगा काढण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. परंतु आपल्याला इथून नाईलाजाने आपल्याला हे आंदोलन आपल्याला मागे घ्यावं लागेल. याचं मागचं कारण आहे की तुमच्या आमच्या सगळ्यांचं भविष्याचा आणि एज्युकेशनचा सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि ज्यांनी विश्वासघात केलेला आहे त्या व्यक्तींना आपण कधीच सोडणार नाही. सोडणार आहे का? हे स्पष्ट मत. त्यांनी आपल्या 2 दिवसाचा अभ्यास असेल, त्रास असेल, सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांनी स्वतः त्रास दिलेला. राहिला विषय अशोक उईके साहेब, त्यांच्याशी मी फोनवर त्यांचा रिस्पेक्ट करण्याचा आता इथं टाइम नाहीये. त्यांचा रिस्पेक्ट आपल्या जीवाशी त्यांनी खेळलेले आहे, हे स्पष्ट तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. बरोबर आहे? वाटतंय की नाही? मग त्या आमदार साहेबाला आणि त्या मंत्र्याला कधी आपल्याला सोडायचं नाही. बरोबर आहे? त्या JR मध्ये आपल्याला अमेंडमेंट करायची म्हणजे करायची. सगळं ठाम आहे? धन्यवाद. आता हे प्रकल्प अधिकारी साहेब हे बोलतील आणि त्याच्यानंतर पुढील इन्स्ट्रक्शन देतील. धन्यवाद. आपण सर्वांनी एक